काय चाललंय? काय नाही, बोला ना, तुमचा फोन आला होता. काय बोलणे झालं साहेबांचं काय? बरं बोला बोला, मी मग कामात आहे. काय अर्जंट आहे का काय? नाही काय मग नाही काय अर्जंट. मुंबईला गेला काय म्हणतात? मुंबईला आलो. चार मुलाखती राहते आपलं बघ. तुमचं चॅनल आवडच लागली आम्हाला तरी बघायची. होय का? मग काय तरी आता एक ते कॉमेंट्स करताय तुमचं चॅनल कोणी बघत नाही, फालतू आहे, आणि आता म्हणताय आवडला. आम्हीच बघतो मग. अच्छा बर. दुसरं कोण बघणार आहे आमच्या शिवाय? बरोबर. बरं असं ते गेलाय मुंबईला. मग कधी आता आगमन होते आणखीन परत रिटर्न अगेन? आता काय तुम्ही प्रेरणा दिली की येणार मी. प्रेरणा द्यायला आता इथं का आता का आम्हाला आम्ही सगळे डॉक्युमेंट काढून ठेवले कामाचे वगैरे. जाधव साहेबांनी तुम्हाला बोलवायचं होतं आणि ती कामं तुम्हाला आम्हाला दाखवायची होती. आंबोडीत किती कामं झाली. अहो मला काय म्हणायचे, मला आमदार साहेबांची मुलाखत घ्यायची आहे. आमदार साहेबांची मुलाखत घेऊन द्या ना मला. तो पण प्रयत्न करतो आम्ही, पण तुम्ही आमची आधी घ्यायची. नाही अगोदर आमदार साहेबांची घेतो मग तुमची घेतो. नाही आपला वादा काय होता, तुमची आधी घेणार. नाही अहो मला भीती वाटते, मारलं तुम्ही तर काय करणार. भेटावं लागतं. ऐका ना, दर्शन होतं. मला तुमची मुलाखत घ्यायला काहीच अडचण नाही, फक्त मला भीती आहे की लोक मारतात. हो, जयकुमार गोरेंची लोक अंगावरच येतात. ते बघा ना याच्यामध्ये कसं झालं. अहो खरंच साहेब, तुम्ही आंबोडीत येऊन गेला, मानात सन्मानानं तुम्ही माघारी गेला. काय केसाला धक्का लागला का तुमच्या? नाही तुम्हाला माहित नव्हतं म्हणून, नाही तर तुम्ही माझं तगडच काढलं असतं की तिथं. मी गुपचूप येऊन गेलो. तुम्ही उलट माझ्या बहिणी गेला, मला तुमची गाठच घ्यायची होती. मी मारतोय कशाला तुम्हाला? अहो चहा पाणी ऐका, ते जे पोरग होतं ना दुसरं, ते बघा, ते मी लय घाबरलो त्याला. मला वाटलं आता मारतय मला. ऐका की, चहा पाणी मस्तपैकी दिला असता आणि आमच्या गावात चहा पाणी देताय का त्याच्यात काय मिसळताय काय माहित. खेकडा भजी तुम्हाला चालले ते तुमचा काय खेकडा भजी? का तुम्ही देता काय कळत? काय खेकडा भजी? हो, खेकडा भजी आमच्या गावातले प्रसिद्ध आहेत. बर. म्हणून तुम्हाला म्हणतोय, आमच्या आंबोडी गावात या, जयकुमार गोरेंनी केलेली कामाची सगळी यादी आणि जाग्यावर निघून दाखवतो आणखीन पाहिजे. नाही कशाला खेकडा भजी? तुम्ही काही म्हणाल त्या ह्याच्यात काहीतरी कॉमेंट्स केली ना की मी पाठवा मी खेकड्या भाज्याचं हॉटेलमध्ये जाऊन. आता खेकडा फोटो बघून काय करायचं, त्याचा वास बी येणार नाही फोटोतनं. खरंच तुम्ही मला ब्लॉक केलंय. ब्लॉक केलंय म्हणजे काय आहे, तुम्ही मेसेजच असे चुकीचे टाकताय, असंवैधानिक, बेकायदेशीर. मग तुम्ही काहीतरी टाकणार, मी त्याच्यावर काहीतरी म्हणणार. त्या ह्याच्यासारखं जो जाधव आहे तो जाधव मला स्वतःच फोन करतोय, पुन्हा पोलीस स्टेशनला मध्ये नेऊन क्लिप देतोय. आता काय झालं त्या क्लिपनं? काय होतंय? आणि ते तुझ्या घरात असं काही कुठल्या पोलीस केसला कोर्ट केसला घाबरणारा माणूस नाही, लक्षात ठेवा. मला जेलमध्ये जरी नेऊन टाकलं ना तरी ते गव्हर्नमेंट म्हणतील अरे आपण चूक केली, याला जेलमध्ये आणला. कारण तिथं जाऊन ते त्याच्या बातम्या करायला बसलोय मी बाहेर आल्यानंतर. आतमध्ये काय चालतं जेलमध्ये आम्हाला माहिती आहे बघा. तुम्हाला कोण काय म्हणणार नाही काय नाही, कारण तुम्ही इश्यू जास्त करणार आहे ही सगळ्या तालुक्याला माहित झाली. बर, कोण काय म्हणते त्यामुळे आम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही. आम्हाला फक्त कामं केलेली दाखवायची तुम्हाला. अहो तुम्हाला नाही कामाची, तुम्हाला मी बोललो ना त्या दिवशी, ते कामं जी झाली ना त्याची डॉक्युमेंट्स मला पाठवा. MB पुस्तिका, काय त्याचे कार्यारंभ आदेश वगैरे, ते सगळं द्या पाठवून. मग मी त्याचा स्टडी करतो. आमच्या आंबोडीतल्या ऑफिसला जे सगळे समोर दाखवतो. नाही अहो अगोदर स्टडी करून मी येत असतो तिथं. असं ते सांग का मी पत्रकारिता करून काय करायचं? सांग का मी त्याला, सांग का मी पत्रकारिता? हे बरं आहे. नाही ऐका, राष्ट्रवादीवाल्यांनी बोलवले की पळत येत आहे. अगोदर तयारी करूनच येतो मी तिथंही. अगोदर तयारीच करून येतो. आणि ते राष्ट्रवादीवाले ते काय आमदार आहेत, ते कुठं सत्तेत आहेत? त्यांना काय त्यांच्याकडे त्यांची ती फुटकी घागर, त्यांच्याकडे काय आलं लक्षात? त्यांच्याकडे काय सत्ताच नाही तर त्यांचं कसलं डोंबलाचं इन्व्हेस्टिगेशन करणार मला सांगा? आता तुमच्या त्या आंबवड्यातला माणूस कुणी त्यात आहे का? कुणी सत्तेत? तो काय आमदार आहे काय? त्याला काय कुठला फंड मिळतो? 3 महिन्यात मीच आमदार होणार आहे, तुम्हाला पिढी घेऊन येणार आहे. पण त्या हे बघा, तुम्हाला मी आता सांगतो, जो कोणी आमदार होईल नवीन तर त्याला फक्त 3 वर्षाचा वेळ देणार. 3ऱ्या वर्षानंतर त्याचं ऑडिट सुरू आपलं पत्रकारितेत. नाही साहेब, तुम्ही काय करताय माहिती का? आता मी प्रत्येक वेळी आपल्या ह्याच्या मागे पण झालो संभाषण. प्रत्येक 25 वर्षाला फक्त जयकुमार गोरेवर बोला येत आहे. आणि आम्हाला असं कळालं की तुम्हाला राष्ट्रवादीकडे पॅकेज मिळते म्हणून तुम्ही तुम्हाला असलं पैशासाठी जर करत असतो ना तर इथं मुंबईमध्ये
मुंबई आणि आसपास 40 आमदार आहेत, प्रत्येक ठिकाणी गेलो तरी मग कितीतरी जमा होईल ना. असलं हावरटपणा मला करायचं असेल तर असले धंदे करायची गरज नाही मला. तिथं येऊन मी 15 दिवस कशाला थांबेल. आणि लक्षात घ्या, कुठलाच पत्रकार, मीच नाही, जगातला कुठलाही पत्रकार पैसे मिळाले म्हणून इतकं तुटून पडत नाही. लक्षात ठेवा, 2, 4, 5 बातम्या लावेल, शांत बसेल. पैसे मिळाले म्हणून असलं धंदा कोणी करत नाही. लक्षात ठेवा. बातम्या बदलताय तुम्ही नुसत्या तरी नाही. वन साइड म्हणजे ते आमदारच वन साइड आहेत ना. ती भूमिका आहे माझी, मी भूमिका घेतलेली आहे, ती माझी भूमिका आहे. त्याला वन साइड बातमी म्हणत नाहीत. पत्रकारितेमध्ये अनेक टर्म्स असतात. ऐका, महत्वाचा मुद्दा राहिला बोलायचं मला. तुम्ही इरळीवरती गेला होता का नाही? होय. ते बघा, ते दारू पाजली होती, त्याची तुम्ही मुलाखत घेतली. अहो, ते इतकं येडा आहे, त्यानं माझे 2-3 मुलाखती मध्ये बंद पाडल्या. त्याला म्हटलं, अरे बाबा तू शांत बस. मी चिडलो त्याच्यावर, म्हटलं तू इथं मध्ये मध्ये येऊ नको. तर ते नाचायला लागलं, माझी मुलाखत घ्या, माझी मुलाखत घ्या. त्याच्यावर लोक म्हणजे बाजूची गावातले सगळे चिडले होते. अरे बोलले, तू कशाला त्रास देतोय. मग शेवटी घेतली, नाईलाजाने घेतली मी ते. मग ते गेलं, खुश झालं, गेलं बोंबाला. ते काय शहाणी बेवडी काय शहाणी असतात का? राष्ट्रवादी तिथलं पुढारी की नाही, तो मला भेटला पाहिजे म्हणला, ती मला शिकवत होती असं म्हणून. कोण? तो तुम्ही मुलाखत घेतला, त्याला मला समोर आणा बरं. असं कसं म्हणेल? आणि मी काय समजा कोणी काय शिकवलं, मी काय बेअक्कल आहे काय? मी एखाद्यानं मला शिकवलं मी प्रश्न विचारतो असं आहे का? मी माझ्या मनाचे प्रश्न विचारतो. लक्षात ठेवा, जे माझ्या डोक्यात येईल ते विचारतो. मला कोणी, हे बघा, तुम्ही सांगितलं की आमक्याला असं प्रश्न विचारा म्हणून मी असं ऐकणार नाही. आणि मला कुणीही सांगितलं, माझा एकदम खास मित्र जीवाभाव, ज्याला मी लय हे करतो, त्यानं सांगितलेलं सुद्धा मी ऐकत नाही. मी माझ्या म्हणजे वार्तामूल्य नावाचा एक प्रकार असतो. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. वार्तामूल्य, ऐका, वार्तामूल्य म्हणजे कशामध्ये बातमीचं मूल्य आहे, न्यूज सेन्स. हा, तर ते बातमी मूल्य ज्याच्यामध्ये आहे, बातमी मूल्य, न्यूज सेन्स, न्यूज व्हॅल्यू, न्यूज सेन्स नावाचे प्रकार असतात. तर ते आम्ही त्याच्यात शोधत असतो. ते जिथं जे प्रश्न विचारल्यामुळं त्याच्यामध्ये बातमी तयार व्हायला, किंवा जे लोकांना हा विषय लोकांच्या डोक्यात घुसेल, जे दिसतं ते आम्ही करतो. लक्षात ठेवा, हे आम्ही कुणी सांगितलं म्हणून सांगकाम्या पत्रकार नाही मी. लक्षात ठेवा. तुम्ही काय करता माहिती का, समोरच्या ज्याला प्रश्न विचारा त्याला खुदून विजय कुमार गोरेचं नाव घेऊन विचारतात. बरोबर ना, तेच ना. मग ह्याच्यासाठी आमची एक वेळ मुलाखत घ्या, तर आम्ही दाखवतो ना जयकुमार गोरेने आंबोलीत किती कामं केली. आता परवा तुम्ही निघून गेला, आम्ही बोर्ड लावला होता, तुम्ही जी गोळा केली ना, काय 4-5 ईडी असतील ती, त्यांना अहो ती काय ईडी येतोय राव, ती ईडी येतोय. त्यांच्याच काळात ती सोसायटी वगैरे स्थापन झाली ना, मग ती काय त्यांना ईडी कशी काय म्हणतात तुम्ही? सोसायटीत ज्या सोसायटीत तुम्ही उभं राहिला ती 12 जून आमच्या ताब्यात आहे. नाही, ताब्यात तुमच्या असू द्या. उभी कोणी केली? कुठली ती बिल्डिंग कोणी उभी केली मला माहित नाही बरं का, ते काय बोलले नाही. पण सभासदांची सोसायटी गावानं उभी केली आहे. हा, कसं बोलला? कारण मला माहित आहे ना की जुन्या ज्या गोष्टी अशा सगळ्या मान तालुक्यात आहेत ना, त्या सगळ्या जुन्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि तुमची पद्धत काय की जुन्याने उभं केलं की तिथं जाऊन तुम्ही डल्ला मारायचा. तर त्याच्यामुळं म्हणून मला काय त्याने कोणी सांगितलेलं नाही, पण तिथं पहिले लक्षात येतं की बाबा या जुन्या लोकांनी केलेलं आहे. सुरुवातीचं चरित्रधारक आम्ही आहे तिथं, आमच्या बापदादांनी त्याला पैसे भरलेला आहे. आता मला सांगा राव, ते सचिन पुकळे बिचार, तुम्ही जसं ते जयकुमार साठी धावता तसं तो सचिन पुकळे काही का असं ना, पण तो बिचारा धावतो आणि त्याला तुमचे साहेब 4 माणसामध्ये बोलतायत चमच्या आणि बाकीचे हसतायत. किती वाईट आहे राव. तुम्ही नवीन हा जावा शोध कुठनं लावला तुम्ही? तुम्ही बघितलं काल व्हिडिओ माझा कसला चाललाय, तुम्ही बघितलंच नाही वाटतं काय की? अहो व्हिडिओ टाकलाय मी, ते हा माझा चमचा म्हणलेत ते, आणि लोक हसतायत फिदी लावली ती बातमी बघितली. सचिन पुकळे आणि सोमनाथ गुदी सारखा प्रामाणिक कार्यकर्ता मानखटाव मध्ये मिळणार नाही. बरोबर आहे. अहो मिळणारच नाही. पण मला सांगा आता, मला सांगा, तुम्ही तिथं गावातच हे करतायत, तुमच्यासारख्याला त्यांनी विधान परिषदेचा आमदार बनवलं पाहिजे, किंवा फार राहू द्या जिल्हा परिषदेचे सदस्य बनवावं का नाही. ते फक्त धनगरांनाच वापरतात. त्या अर्जुन काळेंना किती वापरलं, दादासाहेब काळेंना किती वापरलं, किती धनगर त्यांनी. अहो ते विधानसभेचं विधान भवनाचं तोंड सुद्धा दाखवत नाहीत हे इकडे. त्याला येऊन बी जर सोमनाथ बुधेला जर आणलं फिरायला, फक्त मंत्रालय किंवा विधानसभेचं तोंड दाखवायला जर जयकुमार गोरेने आणलं, तर सोमनाथ बुधे हुशार होईल. ते तुम्हाला घेऊनच येणार नाही तिकडे कधी. मी आणतो, तुम्ही उद्या या,
तुम्हाला अख्खं मंत्रालय मी फिरून दाखवतो की सचिवाचं काम काय असतं, उपसचिवाचं काम काय असतं, कक्ष अधिकाऱ्याचं काम काय असतं, त्याच्यानंतर मंत्र्यांचं काम कसं असतं, निर्णय कसे घेतले जातात, मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही या उद्याच बरं का. त्या भाऊ तुम्ही सेल्फी पाठवतो मंत्रालयात, त्यांनी मला निघालंय. अजून तुम्हाला काय पाठवू एकदा ना हे शिकवलं का? हे सगळं ऐका ना, हे तसं तुम्हाला फक्त खुश करण्यासाठी नेलं, पण तुम्हाला शिकवलं का त्यांनी? म्हणजे तुम्ही पुढचे आमदार झाले पाहिजेत अशा पद्धतीने शिकवलं का त्यांनी तुम्हाला? एखादा धनगर ऐका ना, एखादा धनगर माणूस, आता ते पतसंस्था सिद्धनाथची, तिथं सगळे धनगर सदस्य मतं घेत आहेत धनगरांची, तिथं त्या अरुण गोरेला का नेमलं त्यांनी? नाही जी ऐका, माझं ऐकून घ्या. जी फडणवीस साहेबांचा वर सचिव आहे का नाही, पाटणकर साहेब, अमोल पाटणकर साहेब. बर. अहो कितीतरी वेळा आम्ही केबिनला गेलो भाऊच्या वर, आणि परत भाऊ नसताना सुद्धा भाऊचं आम्ही नाव सांगून तिथे पोहोचलेलो आहे. एकटा त्या माणसाचा वोट आहे तिथे. तुम्ही म्हणताय की येणार नाही, त्यांचा वोट नाही, तुमचा वोट तयार झाला पाहिजे असं मी म्हणतो. मला हे बघा, मला जयकुमार गोरेचं कौतुक नाही, मला सोमनाथ बुधेचं कौतुक आहे. सोमनाथ बुधे जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे बघा, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्याचं तिकीट तुम्ही घ्या, मी तुमचा प्रचार करणार बघा, आणि मग तुम्हाला कळेल की तुषार खरात कुणाचा 1 रुपया न घेता एखाद्यावर प्रेम केलं तर चाराने कुणाचं घेत नाही, पण किती ताकदीनं मदत करतो. मी तुमचा सगळ्या बातम्या लावतो तुमच्या दणदणीत. 100% तुम्ही मला मदत करणार, मला माहित आहे. पण मी काय सांगतो, जयकुमार गोरे, सोमनाथ बुधे शब्द टाकला कधीच नाही म्हणत नाही. काय पण असू दे, मला मग ते जिल्हा परिषद सदस्य घ्या ना, आणि त्यांना विचारा की भाऊ सिद्धनाथ संस्था तुम्ही हडपली, पण तुम्ही आमच्या धनगरांची मतं घेतली, पण तुम्ही हे नाही का नाही केलं, म्हणजे आमचा धनगर माणूस का नाही नेमला तिथं? अरुण गोरेच का तुम्हाला नेमला? धनगर माणसांनी भरपूर न्याय मिळालेला आहे. नाही, पद किती जणांना दिले? अर्जुन काळेंना कसं वापरलं? अर्जुन काळेमुळे ते आमदार झाले. अर्जुन काळेंना काय केलं मला सांगा? काय नाही, भरपूर माणसं. नाही, अर्जुन काळेंना काय केलं तेवढं सांगा मला. जिल्हा परिषद सदस्य होतो का नाही भाऊ? जिल्हा परिषद सदस्य, आणि 2.5 वर्षात आमदार झाल्यानंतर जिल्हा जेडसीना त्यांना संधी दिली. भाऊनी त्यांना पद दिलं ते अर्जुन तात्या. माहिती नसली तर सांगतो तुम्हाला. अहो आता कुठल्या पदावर आहेत सांगा ना? आता त्यांना साईडला खड्यासारखं फेकल्यासारखेच आहेत की नाही? काय नाही बघा, धनगर समाजाची माणसं 1 नंबर आता कोणावर असतील तरी जयकुमार गोरे भरायची मान खाटाव मध्ये. अरे नाही, ते आता मला सांगा, तुमचे जया भाऊ धनगर आरक्षणासाठी किती आंदोलन केली त्यांनी? राष्ट्रवादीच्याच बातम्या लावतो, आमची पण चांगली एखादी बातमी लावा. राष्ट्रवादीच्या विरोधात सुद्धा तुम्हाला बातम्या दिसतील बघा. अख्ख्या महाराष्ट्रात किमान 2-4 आमदारांना राष्ट्रवादीच्या मी ठोकेन. जरांगे पाटलांसारखं झालं तुमचं. जरांगे पाटील पवार साहेब काही बोलत नव्हतं, आणि आता माणसं टोचायला लागल्यावर बोलायला लागले मुद्दाम. अहो ते पवार साहेब हे बघा, पवार, मी काय राष्ट्रवादीचा माणूस नाही, मला देशात येणं घेणं. मी काय म्हणतोय, मी 2-4 आजच्या तालुक्यात माणसं म्हणते तुमच्यातली जी असते नाही पत्रकार, ती सुद्धा आम्हाला म्हणते ते नादाला लागू नका, येड आहे. मग कशाला तुम्ही माझ्या नादाला लागताय येड्याच्या? आता मग फोन करायला नको तुम्ही. 1 नुसते आमची मुलाखत घ्यायसाठी आम्ही मागे लागलो तरी आमची घेणार, आणि गावात. आता मला सांगा, तुम्ही माझे ऐकाय तुम्ही जसं माझ्या मागे लागलाय तसं मी तुमच्या जयकुमार गोरेच्या मागे लागलोय. मला जयकुमार गोरेंची मुलाखत हवी. जयकुमार गोरेची मुलाखत 100% मिळेल तुम्हाला, द्या ना. पण तुम्ही जे अगोदर मुलाखती घेता, प्रत्येक मी मुंबईवरून आलोय, मुंबईचा माणूस बघितलाय की आम्ही. लय गावाकडली माणसं बाराबोडीची असते ती. होय ना? मुंबईच्या माणसाला कोणी येतील कळत नाही. होय ना? बरोबर, म्हणून तुम्ही मला विकायचा प्रयत्न करताय काय? तुमच्या कार्याला नाही, तुम्ही बाराबोड्याच्यात म्हणून मला विकायचा प्रयत्न करताय काय? नाही, सामान्य माणसाला तुम्हाला व्हिडिओ पाठवू का मी? माझ्याकडे एका सामान्य माणसाची मुलाखत आहे घेतलेली. तो काय म्हणतो माहिती का, आमच्याच गावातला आहे. तुम्ही ज्या दिवशी येऊन गेला त्या दिवशी तो माणूस म्हटला फक्त राष्ट्रवादीवाल्यांच्या मुलाखती घेऊन तुम्ही माझी घे नाही म्हटला. म्हणून आहे बघा, आपली ही लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचा ऐकून घ्या ना. ही लोकशाही आहे, ऐकून घ्या. तर ऐकून घ्या. बुद्धे तुमचा हा लय मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऐकतच नाही. ह्या बघा, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुणाविषयी बोलायचा अधिकार आहे. तुषार खरात विषयी कुणीही काही बोलू शकतो, म्हणून मी त्या माणसाला मारणार नाही, मी त्याला धमकी देणार नाही. माझ्या विरोधात जरी बोलला कोणी तरी मी त्याला, तो माझा हितचिंतक आहे असं मी समजतो. आणि तो जर कोणी माझ्याविषयी जर बोलत असेल निगेटिव्ह, तर त्यातनं मी काही माझं चिंतन मनन करेन आणि त्यातनं काही शिकण्याचा प्रयत्न करेन. मी जर चुकीत माझ्या सदसद विवेक बुद्धीनं सांगितलं की बाबा
हे जो माणूस तुषार खरात विषयी निगेटिव्ह बोलतोय त्यात काही तथ्य आहे असं मला वाटलं तर मी नक्की हे करेन. आणि जर तो बालिशपणे बोलत असेल तर बाबा सोडून देईन तो विषय. आलं लक्षात. हे लोकशाही आहे. तुषार खरात विषयी बोलायचा अधिकार आहे. लय भारी विषय लोकांचं बोलायचा अधिकार आहे. बोललं पाहिजे त्यांनी. माझ्यावर टीका केली मी अजिबात त्या माणसाविषयी डूक धरणार नाही. त्या माणसाविषयी प्रेम करणार नाही. आता तुम्ही मला किती शिव्या देता काय देता बघा मी किती प्रेमाने बोलतोय तुमच्याशी. उलट माझं स्वप्न आहे की सोमनाथ बुधे ह्या मान खटावचे पुढचे आमदार व्हावेत. हे माझं स्वप्न आहे. मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्हाला भाजप कुठल्याही पक्षाचं तुम्ही तिकीट घेऊन या साहेब मी तुमचा प्रचार करणार आमदारकीचा. 100% आमदार होईल फुकट आणखी बातमी जास्त लावताय ना तुम्ही. ते जाऊ द्यावा आमदार महत्वाचे नाहीत आपल्यासाठी. माझ्यासाठी सोमनाथ बुधे महत्वाचा आहे. मग आपला पाहुणा आहे. पाहुणा कसा मोठा झाला पाहिजे ह्याची मला काळजी. सचिन पुकळे हे बघा सचिन पुकळे त्याच्यानंतर सोमनाथ बुधे अर्जुन काळे दादासाहेब काळे तिकडं कोणी आणखीन मसवडला कोणी असेल ते वसंत मासाळ अशा लोकांना आमदार झाले पाहिजेत. हे ज्या दिवशी ह्यांना जयकुमार गोरे मोठे करतील आमदार होऊ देणार नाहीत पण किंवा जिल्हा परिषद सदस्य एखादं महामंडळ असं देतील त्यावेळी मी म्हणेन की जयकुमार गोरे खरंच धनगरांचं हे आहेत म्हणजे तारणहार आहेत. नाही तर ते यूज करतायत समाजाला. त्या सचिन पुकळेला राव 4 माणसामध्ये बोलले हा माझा चमचा. तुम्ही उगाच काय पण त्या माणसाविषयी म्हणता भरपूर नाही मी नाही बोलत ते बोलत. मी कुठं चमचा म्हणतोय ते तुमचे आमदार साहेब त्या सचिन पुकळेला चमचा म्हणले मी नाही बोललो. कोण म्हणलं अहो आमदार म्हटले तो व्हिडिओ आलाय तर तुम्हाला खूप मजा लागली. अहो व्हिडिओ आहे आता कमाल झाली. अहो अख्ख्या मान तालुक्यात सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय. तुम्हीच बघितलं नाही वाटतं. बरं असू द्या आमची बातमी घ्यायला फक्त या नाही तर आम्ही येऊ का मुंबईला एक दिवस आपलं मुंबईला या ते बरं होईल आपलं. या इकडे आपण घेतच घेऊया. मी ते जाधव साहेबांना आम्ही दोघं येतो. आम्हाला फक्त मला फक्त अगोदर कागदपत्र पाठवा सगळी. नाही पाठवणार डायरेक्ट दाखवणार समोर येऊ. तसलं माझ्या माघारी मी काय करत नाही. असं नाही ना मला स्टडी करावं लागेल. मला वेळ लागतो. स्टडी करताय आम्ही आहे की शिकवाय तुम्हाला. अहो तुम्ही 12 बोर्डाचे आहात. तुम्ही सांगता ना तुम्ही 12 बोर्डाचे ऐका की तुम्ही मुंबईच्या माणसाला विकून याल तुम्ही. ऐका की तुम्ही कसं म्हणता की दुसऱ्याला हे तू असं बोल बरं का मग मी तुझी मुलाखत घेतो मग त्याला अगोदर शिकवायचं मग तुम्ही त्यांची मुलाखत घ्यायची आणि मग टीव्हीला प्रसारित करा. आम्ही तुम्हाला जाऊ द्या लय वेळ झाला तुमचा अमूल्य वेळ. माझा हे काय चर्चेचं काय दळण दळण्यात काय अर्थ नाही. चला तर राहू द्या मला भूक लागली मारण्याची मी अजून नाश्ता केला नाही सकाळचा. चला बरं का बातमी बितमी काय लावणार का आम्ही काय दमदाटे देत नाही तुम्हाला. नाही पाहुण्यासारखं ठेवणार आहे तुम्हाला. बरोबर असं ब्लॉक काढून टाका ते कशाबाई ब्लॉक केले मला. नको राव तुम्ही रात्रीचे 3 वाजता मेसेज पाठवता मला ते भूतासारखं माझ्या मागे लागलाय तुम्ही. आता जर लॉक तुम्ही भूतासारखं माग लागलाय. स्वप्नात मी यायला लागलाय माझ्या तुम्ही. मी ते जयकुमार गोरेंची मला अजिबात भीती वाटत नाही पण तुमचीच भीती वाटते मला. मी बघा 2-3 माणसांना बघा सोमनाथ बुधे ऐका सोमनाथ बुधे सचिन पुकळे आणि राहुल गोरे ह्या 3 माणसांना मी लय घाबरतो. बाकी मी कुणालाच घाबरत नाही. ना आमदाराला घाबरत नाही ना त्यांच्या पक्षाला घाबरत नाही ना त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना घाबरत नाही ना त्यांच्या पोलीस आयुक्तांना घाबरत नाही ना न्यायाधीशांना घाबरत नाही. पण हे 3 माणसांना मी लय घाबरतो. 3 माणसं एवढ्या पावरची येते म्हणजे ह्या माणसाला तीच की तुमच्या भाषेत 12 बोडायची. 12 बोडी तुम्हीच बोलला ना गावाची माणसं 12 बोडायची असतात. हो का तुम्हाला उदाहरण सांगू का मुंबईचा माणूस जर गावाला आला का नाही जाताना ते 1,000 रुपये ठेवत नाही माहितीये का. हो ना त्याला पाग मोकळा करते मग ते दुसऱ्याला पैसे मागतो मला पैसे दे की मुंबईला जायला. अशी गावाकडली माणसं त्यामुळे तुम्ही मुंबईत राहता गावाकडे 4 महिने फक्त येतात म्हणजे हे करायला. तुम्हाला काय माहिती 4 महिने येतो का काय. नाही तुम्हाला काय माहिती आहे. 4 महिने तुम्ही अगोदर गेल्या वेळी पण आपल्याला 2014ला आपल्या दोघांचा वाद झाला होता तुम्हाला आठवत नसेल तुम्हाला. मला फोन मी सांगितलं होतं त्यावेळी सांगितलं नाही तुम्हाला फोन केला होता. त्यावेळी आपला आणखी वाद झाला होता. त्यावेळी इलेक्शनच्या वेळी माझं फेसबुक पेज बी नव्हतं गेल्या वेळी. नाही फेसबुक पेज नव्हतं असं फोनवर मी तुम्हाला बोललो. बर
त्याला का म्हटलं पाहुणा जातीवंत धनगराचा माणूस आता वागायला लागल्यावर कसं होईल म्हणजे काय जातीवंत धनगरांनी काय केलं पाहिजे? जयकुमार गोरेंचे तळवे चाटायचे? जातीवंत धनगर हे जातीवंत असते ते लबाड बोलत काय असतात ते जयकुमार गोरेंचे तळवे चाटतात का जातीवंत धनगर? म्हणजे मी काय केलं पाहिजे जयकुमार गोरेंचे तळवे चाटू? नाही मग तुम्ही काय करता माहितीये का? तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त त्यांचे राष्ट्रवादीवाल्यांचं ऐकता, तुम्ही जाऊन मुलाखती त्यांच्याच फक्त घेताय. अभय दादाची असेल, अजून अनिल भाऊची असेल. अभय दादा, अनिल भाऊ आम्हाला तुम्ही ऐका बघा, अभय दादा ऐका, अभय दादा, अनिल भाऊ किंवा प्रभाकर देशमुख साहेब हे जे लोक आहेत का नाही, हे यांना मी एखादा शब्द वाकडा बोललो तरी ते मोठ्या मनाने ऐकणारी माणसं आहेत. तुमचे जय भाऊ ऐकतील का? त्यांना मी तोंडावर बोललो, अहो काय जय भाऊ तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का, असं जर मी बोललो तर काय करतील ते? घेतील का ऐकून? मला सांगा. नाही एवढ्या खालच्या पातळीवर तुम्ही त्या ठिकाणी बोला का काय बाबा देशमुख साहेब तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का असं बोललाय का तुम्ही? नाही ते आमदार झाले ना उद्या आणि त्यांनी चुकीचं काय काम केलं तर मी बोलणार. हा माझा लोकशाहीतला अधिकार आहे. माणूस हे बघा, लोकप्रतिनिधीला बोलणं अक्कल म्हणजे त्याचा अर्थ असं की त्यांनी जर तुमच्या जया भाऊनी जर बेअक्कल काम केलं तर त्यांना मी म्हणेन ना की बाबा अहो तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, तर त्यांनी ते हे केलं पाहिजे ना, मान्य केलं पाहिजे की बाबा मी लोकप्रतिनिधी आहे आणि सामान्य माणसाला तो बोलायचा अधिकार आहे असं मन मोठं दाखवलं पाहिजे. नाही एखाद्या वेळेस कुणी रागाच्या भरात बोलला असेल. आता ते सचिन शिंगाडे ऐका, ते सचिन शिंगाडे समाजातला आपल्या पोरग पत्रकार नवीन आहे, त्याला राव 3 वेळा मारलं तुमच्या कार्यकर्त्यांनी नाका तोंडातनं रक्त येईपर्यंत. नाही त्या सचिन शिंगाड्याला फोन करून विचारा, तो सांगेल त्याला कुणी मारलं. तुमचे आमदार साहेब तर तोंडावर त्याला बोलले काय रे मस्ती आली का तुला, मला तू असा तसा समजू नको असे बोलले तोंडावर एका पत्रकाराला. जयकुमार गोरेंना सोमनाथ बुधे 2007 पासून त्यांच्या सोबत आहे. जयकुमार गोरेंना चांगलं ओळखतो सोमनाथ. नाही तुम्हाला ओळखतो तो, पण त्या सचिन शिंगाडेला त्यांनी ओळखलं नाही ना. त्या सचिन शिंगाडे नवीन पोरग, त्याचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत. तुमच्या आमदाराचे सुद्धा तेवढे मतदार नाहीत. तुमचे आमदार 80,000 मताने निवडून येतात, त्याला त्या सचिन शिंगाडेचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत. त्या पत्रकाराला त्यांनी किती मोठं करायला पाहिजे होतं. ते आपले पंतप्रतिनिधी आहेत ना आमचे, तर तिथं गदी मडगुळकर इतका मोठा साहित्यिक घडले, तर ते खोडकर होते त्यावेळी विद्यार्थी दशेत. तर ते ऐका ना, ते गदी माडगुळकर खोडकर आहेत म्हणून पंतप्रतिनिधींनी त्याला त्रास नाही दिला. त्याला बोलले ते तू फार मोठा होशील पुढे जाऊन. आणि ज्यावेळी ते म्हातारं झालं आणि पुण्यात होते, ज्यावेळी पंतप्रतिनिधी म्हातारे झाले त्यावेळी गदी माडगुळकर एकदा त्यांना भेटायला गेले होते. तर ते किती आदराने बोलले, हा माझा विद्यार्थी आहे, माझ्या शाळेत शिकला. आता ऐका, ज्यावेळी तुमचे जयकुमार गोरे म्हातारे होतील, असे खुर्चीवर बसलेले असतील आणि तिथं सचिन शिंगाडे मोठा पत्रकार असेल आणि तो तिथे गेला जयकुमार गोरेंच्या समोर, तर तो काय म्हणेल जयकुमार गोरेंना, अहो तुम्ही मला लय त्रास दिला होता, तुमच्या कार्यकर्त्यांनी मला 3 वेळा मारहाण केली होती. नाही ही तुम्ही पत्रकारिता तुमची बोलती. सोमनाथ बुधेचं 1 वेळा ऐका. सोमनाथ बुधे आज बरं आता कोण आमदार होईल मला सांगा बरं 2024 तुम्ही एवढे तालुक्यात फिरलाय. मला वाटतंय जयकुमार गोरे यांनीच आमदार व्हावं, कारण मला आणखी जोरात पत्रकारिता करता येईल, आणखी ठोकता येईल. ऐका की जयकुमार गोरेच आमदार होणार आहे ना, आम्ही कोणाला संधी पण मिळू देणार नाही. जयकुमार नाही बातमी लिहायची संधी मिळेल की नाही आम्हाला. आमदार जयकुमार गोरे अहो तुम्हाला मी आज लिहून देतो की जयकुमार गोरे आमदार झाले पाहिजेत. मी त्यांच्यावर चित्रपटच काढणार आहे. पहिला चित्रपट असेल तुषार खरातचा. मी काय म्हणतोय बघा, तुम्ही कोणाच्या तरी लबाड्या शिवड्या काढून काढताल त्याचा विषय नाही. लबाडीचं नाही, मी अहो माझी कंपनी आहे. तुम्ही ऐका, तुम्ही मला जेवढं आलतू फालतू समजता ना, समजा माझं काही म्हणणं नाही, लोकशाही तुम्ही समजा आलतू फालतू, तुम्ही समजले म्हणून समोरचा माणूस आलतू फालतू होत नाही ना. माझी कंपनी आहे इथं मुंबईत, मला काही ना काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचे, मी चित्रपटच काढणार त्यांच्यावर मस्त पैकी. पण सोमनाथ गोरे तुम्हाला काय म्हणतोय की जयकुमार गोरेंना 4थ्यांदा चौकार मारायला होणार आहे. चौकार काय शिक्सर मारा, माझं काही म्हणणं नाही. लोकशाही आहे, त्यांचा अधिकार आहे निवडून येणं. मी काय म्हणतोय ऐका, ती म्हणते का नाही सगळी एकत्र येणार, त्यांची ताकदच नाही तेवढी जयकुमार गोरे नाही करायची. एकटे उभं आहे बरोबर आहे. ती बेहरच आहे. आपण एकत्र आलो तरी ह्या माणसाला तरी सुद्धा हे माणूस पडू शकत नाही, एवढी जयकुमारची ताकद. अहो ऐका, त्या 3-4 कुणामध्येच ताकद नाही. असले मायनी घोटाळे करायचे, पतसंस्था हडपायची, त्या 4 आहेच नाही ताकद. ते फक्त जयभावामध्येच आहे.
लोटांगण घालत माणसं ती गेली होती आम्हाला हे संस्था आमची वाचवा म्हणून. आता तुम्ही त्या तो विषय वाचवायला गेले ना ते हडपून टाकली का त्या ह्याचं. मला ते ह्याची आठवण आली, तो युगल मुगले त्याच्याकडे आपले ते धनगर लोक गेले तेव्हा आमची जमीन वाचवा, त्याची जमीन विकत घेऊन टाकली. आणि ते राहुल खाडे नावाचे पोलीस अधिकारी आहेत मुंबईचे, त्यांच्या आईच्या नावाने त्या मुघल मुगलेने टाकले घेऊन. काय मला माहित नाही, पण जमिनी तुम्हाला काय माहित असलं तर काय अहो माहित नाही. धनगर समाजाचा विषय काढले की ते मला माहित नाही. तुम्हाला फक्त जय भाऊंवरच प्रेम आहे. धनगर समाजाचं वाटोळ झालं तरी चालेल, तिथं काय तुम्ही बोला ना झालाय. त्या सचिन शिंगाड्याला 3 वेळा मारलं हे मी सांगतोय, तुम्ही हळहळ सुद्धा व्यक्त करा ना. बरं का खराब साहेब, परभणीला का गेलं नाही तुम्ही? कुठल्या जानकर साहेब होते ना तिथे, त्यांच्या किती बातम्या लावल्या तुम्हाला माहित आहे का तुम्ही? त्यांचे व्हिडिओ किती लावले मी. तुम्ही फक्त मान खटाव मध्ये एखादं बगल बच्च्यासारखं गुलू 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 गुलू. माझं गाव आहे ना तिथं, मी यायला नाही पाहिजे का? माझ्या गावी आलं नाही पाहिजे? तुमचं काय म्हणणं आम्ही नाही फिरकायचं तिकडं? तिथं फक्त गुंडानीच फिरकलं पाहिजे असं. तुम्ही पाय ठेवल्यानंतर पहिला पाय तुम्ही जयकुमार गोरेने केलेला डांबरावर ठेवताय माहितीये का? कुठल्या? नाही म्हणजे त्या डांबराच्या अगोदर कुणाचं डांबर पडलंच नव्हतं का? पडलं असेल की, पण त्याच्यावर तुम्ही जाताय तुम्हाला माहित आहे की त्याच्या म्हणजे काय त्यांनी काय खिशातले पैसे आणलेत होय? नाही जयकुमार गोरेनी काय खिशातले नाही जयकुमार गोरेनी काय खिशातले पैसे आणलेत होय? ते सरकारचे पैसे आहेत, अनेक जणांचे टॅक्स मधले पैसे आहेत. उलट जयकुमार गोरे ते डांबर टाकतात का आणि स्वतःच्या कंत्राटदारांना देतात आणि त्यातनं कमिशन काढतात. ते बोला की. मला नवीन विषय बघा, मला नवीन विषय देऊ नका. मग तुमचं ते डांबरच बाहेर काढीन सगळं. मग कुठल्या डांबरांमधनं कुणी कोणाला कंत्राट मिळाले, कसे मिळाले, नवीन विषय उगाच उचकवू नका. मला जे चाललंय ते चालू. आता मुंबईला मी आलोय तर मला खाजवून परत गावी आणायला भाग पडतंय. आता ठीक आहे, येतो परत डांबर बघायला येतो. आता नाही मी येतोच, थांबा. मी मुंबईला आलोय, राहू दे ना मला इकडे काम. आम्ही खाजवायला लागलो तर गादी अंगाला येते ना, तुम्हाला कळायचं नाही बाबा कुठं नक्की चावते. करा, काय फरक पडत नाही. बघा मी तुम्हाला काय बोललोय, मी आहे पत्रकार. माझा जन्म झालाय मेंढराच्या मागे, मला मच्छर चावलेत, सगळं चावून झालेलं आहे. मला काही फरक पडत नाही. आलं लक्षात? बरं का पाहुणे, तुम्हाला एक सांगू आता, कालचा TV9चा सर्वे की मान तालुक्यामध्ये 65% जयकुमार गोरे फक्त आणि 35% सगळे गडी, आणि खटाव तालुक्यात 40% जयकुमार गोरे आणि 7% सगळे गडी. सगळं बर जेवढं असतं तेवढं बर, तरी सुद्धा जयकुमारची ताकद वाढते. होय, त्यांना मित्र नाही कार्यक्रम आलेच पाहिजेत निवडून. मला पिक्चरच काढायचे, ते जर पडले तर मग पिक्चरची व्हॅल्यूच वाढणार नाही माझी. मग पिक्चरच काढू शकत नाही. अहो साहेब निवडूनच आले पाहिजेत, पिक्चरच काढायचंय मला त्यांच्यावर. आणि तो महाराष्ट्रात पॉप्युलर होईल अख्खा पिक्चर. आणि जो हिंदीत मराठीत चालला चांगला तर मी हिंदीत बी काढणार. अहो आम्ही आमदारांना निवडून आणणार ते चिंता करू नका. पण तुम्ही माझी मुलाखत घेताल का तवा तरी? आमदाराची मुलाखत ज्या दिवशी मिळेल त्याच दिवशी तुमची मुलाखत. नाही असल्या अंडू पांडूची मुलाखत घेऊन काय करायचे? त्या ज्यांना TRP आहे त्यांची मुलाखत घेतली पाहिजे ना. तुमचा तालुक्यात काय बोलता? बर नाही बरोबर आहे. तुमचा तो मागचा व्हिडिओ जोरात चालला होता आपलं. आता हे बी टाकतो, हे बी चालेल. पाहुण्याला एवढी कमी समजता होय तुम्ही? म्हणून म्हणतो या आंबोड्यात खेकडा भजी खायला देतो तुम्हाला. मला तुमचा खेकडा बी नको, भजी बी नको. मीच तुम्हाला चारतो माझ्या पैशाने. मी काय असले काही चिंदीगिरी नाही करत नाही मी. मुंबईत खाली बोतागत होतो माणूस. कशासारखा? बोतागत तुम्ही काय झाला असं बोकड्यागत. मग ते नाही ते देवेंद्र फडणवीस वगैरे हे सगळे इकडे मुंबईलाच असतात ना. त्यांना बी तसंच म्हणणार का? मग ते बी तसलेच का तुमच्या भाषेत? बरं का, महाराष्ट्राला विकासाच्या पर्वाकडे नेणार नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. नाही ते आता ते मुंबईत राहतात. मग त्यांच्याविषयी तुमचं काय मत? मुंबईचा माणूस तुम्ही म्हणताय ना, एक नंबर माणूस. हा पण ते माझंही म्हणणं आहे, ते एक नंबरच माणूस आहे. पण जयकुमार गोरे सारख्या येड्याच्या नादाला कसे काय लागलेत काय माहित, मलाही कळत नाही. तुम्ही येडा आहे, जयकुमार नाही. तुम्ही येडा आहे म्हणून त्या राष्ट्रवादीचं ऐकत वाटतं. सोमनाथ मोदी 2 शब्द तुम्ही ऐका नाही. अहो 2 काय, तुम्ही माझं डोकं 2 तासापासून खाल्लंय की. चला असू द्या, झोपा आता, झोपा. पुन्हा रात्रभर तुम्हाला जागरण करायचं असतं. चला ठेवा फोन ठेवा आता, बस झालं. नाही अजिबात नाही काढणार. माझा फोन आहे, मी ठरवेन ना. तुम्ही कोर्टात जा, तुम्ही जा ना तिकडे पोलिसांकडे तक्रार करा ना, माझे ब्लॉक काढा ना म्हणून. आता तुम्ही फोन चालू आहे ना, कुठं ब्लॉक आहे?
अहो शो नव दुसरा व्हॉट्सअपचं. कशाला तुम्हाला रात्रीचं मला मेसेज टाकायला? ही बरं आहे. अहो आपल्याच माणसाला टाकतं माणूस. रात्री 2 वाजता म्हणलं माझा अधिकार आहे तुम्हाला मेसेज टाकायला. रात्री 2 वाजता मग अहो तुम्हाला काय मेंदू बिंदू आहे का नाही? काय राव पुन्हा आणखीन तुम्हाला तुम्ही अक्कल आहे का नाही? तुम्ही इतके बेकल्यासारखं का वागता? असं बोललं तर पुन्हा राग येईल तुम्हाला. काय राव बुधे राव दे ठेवा. पाहुणं म्हणताय आणि त्या जयकुमारचे तळवे चाटताय. सोडा ठेवा फोन. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.